अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला जवळपास एक महिना होत आलाय। या महिनाभरात राज्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या। सुनेत्रा पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्या। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा बराच मागे पडला। कालच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली। पण या सगळ्यामध्ये अजितदादांच्या जाण्यानंतर ज्या पद्धतीने सूत्र ही प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या हातात दिसतात त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होतीये। अगदी अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर लगेचच पक्षाची सगळी सूत्र आपल्या हातात आहेत अशाच अनुषंगाने हे दोन्ही नेते सगळीकडे वावरताना दिसले। जरी पदांवरती सुनेत्रा पवार असल्या तरी पाठीमागणं सगळं तटकरे आणि पटेलच चालवतायत असं बोललं जातंय। त्यातही रोहित पवारांनी थेट अजितदादांच्या अपघाती मृत्यूवरनं पटेल आणि तटकरेंना निशाण्यावरती घेतल्यानंतर या दोघांवरही शंका घेण्यात आल्या। पण या सगळ्यामध्ये कालचा अधिवेशनातला एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय, ज्यामध्ये दादांचे आमदार सरोज अहिरे थेटपणे तटकरे आणि पटेलांवरती निशाणा साधताना दिसतायत, तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांना पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देऊ देणं, पत्रकार परिषद संपल्यानंतर तुम्ही इथून निघा असं त्यांना म्हणणं, या सगळ्यामुळे पुन्हा एकदा पटेल आणि तटकरेंचा पक्षावरचा कंट्रोल हा स्पष्टपणे लक्षात येतोय। पण असे एक नाही तर अनेक प्रसंग दिसतात ज्यामध्ये पटेल आणि तटकरे सुनेत्रा पवारांवरती आपला कंट्रोल दाखवताना दिसतात। असे नेमके कोणते प्रसंग आहेत, कालच्या अधिवेशनात नेमकं काय घडलं, पाहूयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात पहिल्यांदा काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात नेमकं काय घडलं ते पाहूयात। तर पहिला प्रसंग घडला अजितदादांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांच्या बाबतीत। स्टेजवरती सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, वळसे पाटील यांच्यासारखे पक्षाचे प्रमुख नेते हे बसलेले होते। त्याचवेळी जय पवार हे सुद्धा स्टेजवर मागच्या रांगेत बसले होते, पण त्यांना प्रफुल्ल पटेलांनी खाली जाण्याचा सल्ला दिला आणि त्याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। अजितदादांच्या सुपुत्रासोबत प्रफुल्ल पटेल असं कसं करू शकतात असा सवाल उपस्थित करण्यात आला। यानंतर घडला तो दुसरा प्रसंग। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात सगळ्यांची भाषणं आटोपल्यानंतर पत्रकार परिषद होणार होती, त्यासाठी सगळेच नेते एकत्रित जमत होते। यावेळी मीडियाचे कॅमेरे सुद्धा लागलेले होते, पण या कॅमेऱ्यांमुळेच आमदारांची आणि नेत्यांची खदखद ही बाहेर आलेली पाहायला मिळाली। तसंच सुनेत्रा पवारांना मीडियासमोर बोलू द्यायचं नाही असा जो काही आमदार आणि नेत्यांचा सूर होता तो सुद्धा कॅमेऱ्यामध्ये कॅच झाला। तर झालं असं की पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी मंचाजवळ सतीश चव्हाण, सरोज अहिरे आणि आनंद परांजपे उपस्थित होते। यावेळी सतीश चव्हाण म्हणाले की मला माहिती होतं आधीच। त्यावरती सरोज अहिरे यांनी दादांजवळ कधी जाऊ देण्याची संधी नाही दिली माणसांनी, वहिनींजवळ तरी जाऊ द्या अशी खदखद व्यक्त केली। त्यापुढे आनंद परांजपे असं म्हणाले की तुम्ही प्रश्न नका घेऊ, तुमचं बोलून झालं की निघा। त्यानंतर सतीश चव्हाण यावरती होकार दर्शवत असं म्हणाले की हा हे चांगलं केलं, स्पेशली प्रश्न करू नका म्हणा असं त्यांनी म्हटलं। त्या मनस्थितीत नाहीयेत, बोलायचं आपलं आणि उठायचं असं आनंद परांजपे यांनी सांगितलं। तर हे उलटे पालटे प्रश्न विचारतील ना असा सरोज अहिरे यांनी सवाल केला। त्यावरती सतीश चव्हाण यांनी प्रेशराइज करतील तेव्हा तुम्ही उठवा, आम्ही इथं बाजूला थांबू असं त्यांनी आनंद परांजपे यांना सांगितलं। त्यानंतर या सगळ्या परिस्थितीत या नेत्यांना बोलू नका, माईक सुरू आहे असं सांगितल्यानंतर हे सगळे गप्प बसले। थोडक्यात आमदारांची खदखद तर बाहेर आलीच, पण दुसरीकडे सुनेत्रा पवारांना मीडियासमोर कसं बोलू द्यायचं नाही याचं जे काही प्लॅनिंग चालू होतं ते सुद्धा सगळ्या कॅमेऱ्यात कैद झालं। यानंतर पत्रकार परिषद चालू झाली तेव्हा सतीश चव्हाण यांनी सुनेत्रा पवारांना असं सांगितलं की तुमचं स्टेटमेंट तुम्ही करा। त्यावरती त्याच्या पलीकडे आम्ही बोलू असं प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांना सांगितल्याचं कॅमेऱ्यात आलं। यानंतर 2 मिनिटं तुम्ही बोला असं म्हणत पटेलांनी तटकरेंना बोलायला सांगितलं। तटकरे हे अधिवेशनाबद्दल बोलले आणि सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्ष झाल्या याबद्दल त्यांनी त्यांचं अभिनंदन आणि आभार सुद्धा मानले। त्यानंतर माईक आला तो सुनेत्रा पवारांकडे। सुनेत्रा पवारांनी अध्यक्षपद मी स्वीकारलेलं आहे आणि दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सदैव सक्षम राहीन असं वक्तव्य केलं। साधारण मिनिटभरच सुनेत्रा पवार बोलल्या। त्यानंतर लगेचच पत्रकार सुनेत्रा पवारांचे अध्यक्ष म्हणून पत्रकार परिषद असल्याने त्यांना प्रश्न विचारायला उत्सुक होते। मात्र पत्रकार जसे वहिनी वहिनी करायला लागले तसं तुम्ही निघा असं म्हणत प्रफुल्ल पटेलांनी सुनेत्रा पवारांना जायला सांगितलं। सुनेत्रा पवार तिथनं निघून गेल्या। लगेचच एकमेकांच्या शेजारी बसत तटकरे आणि पटेल या दोघांनी पत्रकार परिषदेचा ताबा घेतला। थोडक्यात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्याशी बोलायला मीडिया थांबलेली असताना तटकरे आणि पटेलांनी मात्र सुनेत्रा पवारांना तिथं काही थांबूच दिलं नाही आणि सगळ्या पत्रकार परिषदेचा ताबा आपल्या हातात घेतला। बरं, हा एकच प्रसंग आहे का? तर नाही।
सुनेत्रा पवारांनी दादांच्या निधनानंतर राजकारणाची सूत्र हातात घेतल्यापासून सातत्याने सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल त्यांच्या सोबतच दिसतात. फक्त सोबतच दिसत नाही तर त्यांना ब्रीफ करताना, सल्ले देताना, काय बोलायचं, काय करायचं हे सगळं सांगताना दिसतात. त्यामुळे सुनेत्रा पवारांना पुढे करत हे दोन्ही नेते पक्षावरचा आपला कंट्रोल सातत्याने दाखवतायत का, असाही प्रश्न पडतो. याचे आणखी काही प्रसंग सांगायचे तर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होत्या त्याच्या आदल्या रात्रीच जेव्हा देवगिरीवरती त्या पोहोचल्या होत्या तेव्हा सुद्धा पटेल आणि तटकरे हे देवगिरीवरती त्यांना ब्रीफ करायला गेले होते. शपथविधीवेळी काय करायचं, पुढचं सगळं नियोजन कसं आखायचं याविषयी त्यांना सल्ला दिला. त्यानंतर शपथविधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुद्धा सुनेत्रा पवारांच्या दोन्ही बाजूला हे नेते ठाण मांडून बसले होते. कोणाला सुनेत्रा पवारांच्या जवळ सुद्धा जाऊ द्यायचं नाहीये का, सुनेत्रा पवारांना इतकं प्रोटेक्ट करण्याची गरज आहे का, असा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला होता. त्यानंतर जेव्हा सुनेत्रा पवारांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा सुद्धा त्यांना अगदी खुर्चीत बसवण्यापासून ते त्यांनी पहिली सही करेपर्यंत सगळ्या गोष्टींचं ब्रीफिंग पटेल आणि तटकरेच करत होते. त्यावेळी पार्थ पवारांना सुद्धा सुनेत्रा पवारांच्या शेजारी खुर्ची टाकून बसायला प्रफुल्ल पटेलांनीच इशारा दिलेला. यानंतरचा पुढचा अंक पाहायला मिळाला तो दिल्लीमध्ये. खरं तर मोदी शहांशी अजितदादांपेक्षा पटेल तटकरेंचे चांगले संबंध आहेत असं सातत्याने बोललं जातं. याचा प्रत्यय पुन्हा आलेला. मागे सुद्धा अजितदादांच्या माघारी हे दोन्ही नेते मोदी शहांना भेटल्याचं पाहायला मिळालं होतं. आता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना दिल्लीमध्ये संसदेत घेऊन जाणं, मोदी आणि शहांच्या भेटीवेळी प्रामुख्याने उपस्थित राहणं आणि तिथे सुद्धा सुनेत्रा पवार जरी पक्षाच्या मुख्य असल्या तरी पक्षातलं आपलं महत्त्व प्रस्थापित करणं यासाठी हे दोन्ही नेते पुढे आल्याचं पाहायला मिळालं. एकंदरीतच सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून ते राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत ज्या ज्या घडामोडी घडल्यात तिथं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सातत्यानं सुनेत्रा पवारांच्या आजूबाजूला दिसतात. आम्ही अजितदादांची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करतोय असं ते सांगताना दिसतात. त्यामुळे सुनेत्रा पवारांचं फक्त नाव पुढे करून सगळा कार्यभार हे दोघेच चालवतायत अशी चर्चा होतीये. त्यातही प्रफुल्ल पटेलांनाच पक्षाचं अध्यक्ष व्हायचं होतं, पण त्यांच्या नावाची जशी चर्चा झाली तसा पक्षातनच मोठा विरोध त्यांना झाल्यानं त्यांनी मवाळ भूमिका घेतल्याचं बोललं जातं. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अधिवेशनातच सरोज अहिरेंसारखे नेते आम्हाला दादांच्या जवळ जाऊ दिलं नाही, वहिनींच्या तरी जवळ जाऊ द्यावं असं म्हणत तटकरे आणि पटेल यांच्या भूमिकेवरती थेट प्रश्न उपस्थित करताना दिसल्या. आमदारांना तटकरे आणि पटेलांनीच आधी अजितदादांपासून तोडलं आणि आता वहिनींपासून सुद्धा ते लांब ठेवतायत का, अशी आमदारांची खदखदच बाहेर आल्याने प्रचंड चर्चा झाली. खरं तर या आधी सुद्धा तटकरे आणि पटेल पक्षाच्या चाव्या हातात घेत असल्याने अनेक आमदार नाराज झाल्याची चर्चा झाली होती. आता मात्र हीच नाराजी थेट बंडात सुद्धा उमटू शकते असं बोललं जाते. अजितदादांच्या पक्षामध्ये सुनेत्रा वहिनींच्या हातात पक्षाची सूत्र आली असली तरी पक्ष चालवणारे जर तटकरे आणि पटेल असतील तर दादांच्या पक्षात आपला निभाव लागेल का, या प्रश्नाच्या उत्तरावरती आमदारांची भूमिका ठरणार आहे. आजवर मराठा आणि पश्चिम महाराष्ट्र असा राजकारणाचा बेस राहिलेल्या राष्ट्रवादीवर आता कोकण, विदर्भ आणि मराठवाडा त्यातही मराठा नसलेल्या नेत्यांचं वर्चस्व हे पक्षातल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना पचनी पडणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बाकी या सगळ्या प्रसंगांबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच तटकरे आणि पटेल सुनेत्रा पवारांवरती आपला कंट्रोल आणि पक्षावरती सुद्धा आपला कंट्रोल दाखवायचा प्रयत्न करतायत का? हे राजकारण नेमकं कुठल्या दिशेला जाईल याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.